संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि यावेळी त्यांनी शरद पवारांवरती हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अंकुश काकडे। अंकुशजी, ज्या पद्धतीने संभाजी भिडेंचं सातत्याने वादग्रस्त वक्तव्य येतं, यावेळी थेट त्यांनी शरद पवारांवरती जी टीका केलेली आहे की राज्याला नव्हे तर देशाला लागलेली कीड म्हणजे शरद पवार आहे। स्वतःला अतिविद्वान समजणारे श्री संभाजी भिडे यांनी अशा प्रकारची वक्तव्य अनेक वेळेला केलेली आहेत। राष्ट्रपुरुषांच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी केलेली वक्तव्य आपण पाहिलीत। महात्मा गांधींबद्दल ते काय बोलले, इतरही अनेक जणांबद्दल ते बोलले, हिंदू धर्माबद्दल देखील ते बोललेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारची बरड ओकण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरणार नाही। आंबे खाल्याने मुले होतात अशा प्रकारचा जगातला एक वैज्ञानिक शोध याच संभाजी भिडेंनी लावलेला होता। त्याची किती हेटाळणी झाली हे त्यांनी अजून समजून घेतलेलं दिसत नाही। आणि शरद पवारांवरती टीका करणं हा जणू काही माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशा पेहरावात ते पवारसाहेबांवरती अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात। अर्थात ते टीका करतात यांच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे हे जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे। त्यामुळे संभाजी भिडेंनी अशा प्रकारची टीका करीत राहावं। त्यांच्या टीकेला आम्ही फारशी महत्त्व देत नाही, कारण लोकांना माहिती आहे की पवारसाहेबांनी या देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये असेल आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केलेलं काम ही महाराष्ट्रातील जनता कदापि विसरू शकत नाही। भिडे यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्याने पवारसाहेबांची उंची ही कमी होणार नाही, पण संभाजी भिडेंची मात्र अशा प्रकारची वक्तव्य करून आधीच ते उंचीने कमी आहेत आणि वैचारिक उंची देखील ते स्वतःची कमी करून घेत आहेत। त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो। निश्चितच तुम्ही निषेध केलेला आहे, मात्र आता तुम्ही जसं म्हटलं की त्यांचं बोलविता धनी कोणी वेगळं आहे, जे राज्याला कोण नेमकं कोणावरती तुमचा रोख आहे? नाही, ते ज्या पक्षाची प्रत्येक वेळेला भलावण करतात साहजिकच तो पक्ष त्यांच्या पाठीमागे अशा प्रकारची वक्तव्य थेट तुम्ही नाव घेत नाहीये, थेट कुठला पक्ष नेमकं थेट जर बोललं तर स्पष्ट होईल। एक लक्षात घ्या, ते नेहमी भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये वक्तव्य करत असतात। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यांच्या पाठीमागे निश्चितच भारतीय जनता पक्ष आहे हे आता उघड झालेलं आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये आणखी काही खोलामध्ये जावं असं मला काही वाटत नाही। त्यांचं हे पण वक्तव्य आहे की लवासाची कीड आहे ही काढून टाकली पाहिजे, अशा पद्धतीने लवासाच्या संदर्भात यापूर्वी देखील शरद पवारांवरती आरोप झालेले आहेत। आत्ता मात्र संभाजी भिडे यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की कीड, लवासाची कीड म्हणून अशा पद्धतीचा शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरला। लवासाची कीड आहे असं ते म्हणतात, पण ते ज्या नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य करतात तेच नरेंद्र मोदी लवासाला भेट देतात। त्या ठिकाणी झालेल्या कामाची पाहणी करून पवारसाहेबांची किंवा लवासाच्या व्यवस्थापन समितीचं कौतुक करतात। त्याच्यामुळे त्यांनी लवासाबद्दल काही बोलावं। ज्यांनी कुठेही विकासाचं काम केलेलं नाही, कुठल्याही विकासामध्ये 1% देखील योगदान नाही, अशा माणसांनी लवासाबद्दल असेल किंवा इतर विकासाच्या कामाबद्दल बोलणं हे म्हणजे अतिशय चुकीचं आहे। राष्ट्रद्रोह म्हणजे शरद पवार अशा पद्धतीचं त्यांच्या दृष्टीने राष्ट्रप्रेम काय आहे हे त्यांनी एकदा जगाला सांगावं, मग आम्ही राष्ट्रद्रोह काय असतो ते सांगू। आणि कोणा एका अशा व्यक्तीने पवारसाहेबांवरती राष्ट्रद्रोही असं म्हणणं, त्याला भारतातली, महाराष्ट्रातली जनता काडीचाही त्या ठिकाणी आधार देणार नाहीत। कुठल्याही पद्धतीने की त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्याशिवाय किंवा त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा कितपत आवडले याचा देखील मला संशय आहे। निश्चितच। तर अंकुश काकडे यांनी ज्या पद्धतीने संभाजी भिडे यांनी जे काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि टीका केलेली आहे त्याला
प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्याचा निषेध देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त केलेला आहे. मात्र या पद्धतीचं वक्तव्य करण्यामागे बोलविता धनी अर्थात भाजप आहे असा गंभीर आरोप अंकुश काकडे यांनी केलाय. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.